यावर्षीचा पहिला फोरम कधी होणार याच्यासाठी आम्ही खूप स्ट्रगल करत होतो आणि ते साधारण बगल में बच्चा शहर में ढिंडोरा असं म्हणतात ना, ते तसं होतं की आम्ही इतका विचार करत होतो आणि समाव असं झालं होतं की मला कुशलपासून सुरुवात करायची आहे फोरमची असं डोक्यात होतं. आणि कुशलचा शनिवार रविवार इतका ओव्हर पॅक्ड असतो की शनिवार रविवार कुशल आम्हाला मिळलं हे म्हणजे जवळजवळ शक्यच नाही, जवळजवळ असं काही शक्यच नाही. सो त्यामुळे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट एकतर. आणि मग असाही एकदा विचार आला की अजून एक 2-4 नावं जेव्हा डोक्यात होती आणि नेहमीप्रमाणे असं झालं की मी आणि ताई बोललो, आम्ही रात्री बाय म्हटलं, आम्ही झोपलो आणि सकाळी मी उठलं आणि मी ताईला मेसेज केला की ताई आपण हेर्लेकर सरांना का नाही विचारायचं. आणि मग तिथून ती सगळी सुरुवात झाली आणि थँक्स टू केली त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला म्हणजे अत्यंत सोयीची तारीख आपल्याला मिळाली. कारण मला परत हे पण डोक्यात होतं की इतक्या कमी वेळामध्ये तुमची तारीख उपलब्ध असणं गरजेचं होतं आणि ती शनिवार संध्याकाळ आहे हे पण मला जास्त चांगलं वाटतं. ही प्रस्तावना वेळासाठीच की परत एकदा आज फोरममध्ये असं होणार आहे की नेहमीच मी जसं त्यांना परवा पण म्हणालो होतो की बऱ्याच वेळेला ना ही सगळी मंडळी माझ्या समोर बसलेली असतात आणि मी त्यांच्या समोर बसलेला असतो. आज परत एकदा मी त्यांच्या बाजूला बसणार आहे आणि याचं दडपण आहे. त्यामुळं त्या दडपणानिशीच मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. लोक येत राहतील मला ना मराठा मंदिरमध्ये योगासाठी तुम्ही एक कार्यक्रम केला होता बाबांसोबत आणि तेव्हा मी शंतनू आम्ही सगळे होतो आणि तेव्हाची मला ती मेमरी आहे अजूनही. त्याचं कारण असं की तो कागद माझ्याकडे असेल पण तुम्ही ना मला ते निवेदन लिहून दिलं होतं सुरुवातीचं आणि नंतर तुम्ही टाईप करून दिलं. सो एकदा टाईप केलेलं आय वॉज सुपर इम्प्रेस्ड आणि जे लिहिलेलं होतं ते इतकं रेखीव आणि आखीव होतं की इट वॉज ऑलमोस्ट ए टाईप वर्ड्स आणि मला असं वाटलं की ते खूप भारी. आणि नंतर मग जेव्हा मी शास्त्रीय संगीताचा मी तितकारा करायला लागलो की मला जमत नाही तेव्हा तुम्ही होतात माझ्यासोबत तो विश्वास यायला. मुद्दा हा की मी या माणसाला लेखक म्हणून बघितलंय, मी या माणसाला संगीतकार म्हणून बघितलंय, मी या माणसाला एक हाडाचा कलाकार असं जर मी म्हणतो तसं तर मी बघितलंय, मी यातला शिक्षक बघितलाय. थोडक्यात काय की परत एकदा असं होणार आहे की असंख्य पैलू आहेत आणि वेळ मात्र 40-45 मिनिटांची. बघू आज आपण काय अचीव करू शकतो. पण ह्या शिवधनुष्याला उचलण्याची ताकद तुम्ही सगळ्यांनी द्यावी अशी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना. फक्त आपण आपले फोन्स सायलेंट मोडवर आहेत का एकदा बघूयात. आपले स्मार्टवॉचेस टॅब असं काही असेल आपल्याकडे तर तेही सायलेंटवर आहे ना ते एकदा बघूया. आपल्या संगीत क्षेत्रामध्ये पंडित असं एक असतं आणि झालं असं की मी जेव्हा हा राईटअप तयार केला त्याच्यात मी पंडित नंदन हिरलेकर असं लिहिलं होतं आणि त्यांचा रिप्लाय असा होता की वैभव मी जेव्हा पंडित होईल ना तेव्हा मी तुला सांगेन, आत्ता ते काय. मला असं वाटतं की हाच पहिला आणि महत्त्वाचा धडा होता. बाकी आपण गप्पा मारू. सर प्लीज या.
बघूया पहिला प्रश्न. मला तुमच्या बालपणाविषयी सांगा. सर्वप्रथम नमस्कार. माझं बालपण एकदम छान, म्हणजे सगळ्यांना आपलं बालपण छानच वाटतं, पण माझं बालपण तुमच्या सगळ्यांच्यापेक्षा छानच. म्हणजे कसं, माझा जन्म विठ्ठल मंदिरात शहापूर, आणि आमच्या घरी माणिकप्रभूंच्या भक्तीचं वातावरण. आईचं माहेरच, जवळजवळ माहेरच माणिकनगर, हे खूप मोठं दत्तसंस्थान आहे बिदर जिल्ह्यात. आणि वडील सुद्धा त्यांच्या तरुण वयापासून तिकडे जायचे. आणि माणिक नगरा इतकाच विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहापर्यंतचा आमचा संबंध तितकाच. विठ्ठलाची पूजा मी सुद्धा केली लहानपणापासून. अगदी पुरुषसूक्त, श्रीसूक्त, संपूर्ण षोडशोपचार वगैरे मी लहानपणापासून विठ्ठलाची पूजा करताना शिकलो वडिलांच्यामुळे. आणि जो प्रश्न आहे लहानपण, त्यातूनच निर्माण झाला. विठ्ठल मंदिर असल्यामुळे सतत तिथे वारकरी आणि कीर्तन, प्रवचन हे नेहमीच म्हणजे सातत्यानं असायचं. विशेष करून चातुर्मास असामध्ये आषाढी आणि कार्तिकी जशी पंढरपूरची प्रसिद्ध, तशी प्रत्येक विठ्ठल मंदिरात असतेच असते. आणि आमच्या विठ्ठलाचं नाव म्हणजे ग्रामदैवत असल्यामुळं तिथे खूपच पहिल्यापासून कार्तिकातली, काकडा आरती वगैरे मी मला वाटते राडगत असल्यापासून मी या सगळ्या गोष्टी अनुभव केलेला आहे. त्यामुळे बस हेच लहानपण. त्यामुळं बरेच अभंग, कीर्तन परंपरा आमच्या शेजारी सुद्धा इथे बसलेले आहेत. त्यांचा हे नायकांचा वगैरेंचा एक बरोबर असल्यासारखा. आणि आमच्या बाजूला एक आठवण सांगतो बघा, काय इंटरेस्टिंग आहे. आमच्या शेजारी देऊळकर मास्तर, त्यांना तालीम मास्तर म्हणायचं. अर्थात या नावावरून तुम्हाला कळेल की तालीम मास्तरच होते ते. धिप्पाड 6.5 फूट उंच, वरदंड, आणि सकाळी 4 वाजता शड्डू मांडीला आवाज ऐकू यायचा. अक्षरशः त्या आवाजानं आम्ही जागे व्हायचो. आणि मग त्यांचा करेला आज आपण जाऊन बघू शकता देऊळकरांच्या घरी. तो करेला आम्ही 4 जणांनी उचलला तरी उचलला, पण ते उचलायचे, व्यायाम करायचे. मला अगदी लहानपणापासूनच आठवतं. आणि ते संगीताचे खूप मोठे प्रेमी. गंमत सांगतो, शहापूरला एक संगीत सेवा मंडळी होतं. गाणे गल्ली मारुती मंदिराच्या बरोबर मागे तिथं शनिवारी रात्री कार्यक्रम व्हायचे शास्त्रीय संगीताचे. आमच्या घरी वातावरण होतंच. लहानपणापासून मी माझ्या 3 बहिणी गाणं बिणं शिकायच्या, पेटिंग असायच्या, त्यामुळं माझाही इंटरेस्ट त्यातून काढला. आणि ते रात्री 9:30 वाजता बरोबर अण्णांच्या त्या सोख्याची आवाज ऐकू यायचा आणि मी पटकन पळून जायचो. वडील मला म्हणून सांगा घेऊन गेले त्या सोख्यातला काहीतरी अभ्यास केला, कुठं जातोस. आणि अण्णांच्या सोट्याचा आवाज ऐकू आला की मी लगेच, अण्णा मी तुमचा हात धरून येतो तर. मग ते मोठेच्या मोठे गणपती आणि मी छोटा मंदिर असे जायचे. आणि मी तिकडे पोचलो की आमचे बाप्पा, आमचे वडील, आलास काय? आणि आमचा हात धरलं सांग. म्हणजे
फक्त हे कसं अशा खूप रम्य आठवणी गाण्यातले आहेत, भजनातले आहेत, प्रवचनातले आहेत, कीर्तनातले आहेत, माणिकमल्हारचे आहेत. असा एखादा म्हणजे खरं ते दोन प्रश्न येतात. पहिला असा एखादा कीर्तनाचा किंवा अभंगाचा असा कुठला तरी एखादा प्रसंग जो अजूनही तुम्हाला कधी कधी आठवतो. ते लहानपणी ऐकलं होतं पण मला आता ते आठवतं. हा, जसं म्हटलं मी मगाशी, सतत वारकरी असायचे, भजन चालायचं आणि विशेष करून काकड आरती, अश्विन पूजागिरीनंतर आणि कार्तिक पौर्णिमेनंतर काकड आरती असायची. सकाळी 4:30 वाजता गावात उठवायला मी हातात झंगट घेऊन उचलली गेली, नावे गेली, आचार्य बसले असा, आणि इतकी थंडी असायची. मग ते झंगड हातात धरले की आपणच वाचायचं. अक्षरशः. त्याच्यानंतर मग एक वारकरी यायचे, एक नरसिंग साम ओसंदले, ते विणकरी असायचे आणि त्यांचा पहिला अभंग किंवा गजर सुरू व्हायचा. वगैरे ते सुरू झाले की आम्ही आपले रम्य त्यांच्याबरोबर लागायचंच. त्याच्यानंतर मग काकड आरतीची वगैरे आठवण बरीच आहे. तो 2 तास सोहळा चालायचा आणि शेवटचा काल्याचा म्हणजे दही काला, गोपाळ काला वगैरेपर्यंतचा महिन्याभराचा त्यांचा मुक्काम असायचा. आणखी रोजची सकाळी तिची छान असायची. आम्ही शाळेत जाताना सुद्धा ते म्हणून जायचं. आषाढी आणि कार्तिकी ही म्हणजे अगदी जीवाहून प्यारी असायची. आणि बरेच अभंग त्यातून पाठवून गेले. स्वर म्हणजे काय काही कळत नव्हतं, ताल म्हणजे काय काही कळत नव्हतं, पण मृदंग वाजवायला यायचा, टाळ वाजवायला यायचे. उंच आवाजात पुंडलीकराय विठ्ठल म्हणत गाणं म्हणायला शिकलो. पण स्वर म्हणजे काय काही माहिती नव्हतं. आणि अचानक मोठा झालो म्हणेन आणि ते अभंग वगैरे मी छानपैकी विणेच्या तंतकारीमध्ये ते अभंग म्हणायला लागलो. तेव्हा त्याचे कळायला लागलं की आपण सुरत म्हणतोय, लोक आपलं कौतुक करतायत. तेव्हा म्हणायला वाटत तुम्ही काय पण आपण त्या प्रश्नाकडे येणारच आहे. पण अजून एक प्रश्न, तुमच्या बालपणी शाळा नव्हती? हो. म्हणजे तुम्ही शाळेविषयी काहीच सांगत नाहीये मला. म्हटलं आता तरी काहीतरी सांगते. आमच्या आयुष्यात शाळा होती त्यामुळे होती ना, सगळ्यांचीच होती, माझी पण होती. जशी सगळ्यांची असते तशी माझी शाळा होती. आणि ती शाळा कशी होती माहिती का, टण 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 सुरू झाली. पहिलं टण ऐकून आम्ही घरांना पळायचं, शेवटचं टण होईपर्यंत वर्गात हजर. म्हणजे कसं, तुम्ही आज पण जाऊन बोलू शकता, विठ्ठल मंदिरापासून शापूरची 8 नंबर मराठी शाळा ती फक्त 60 किंवा 70 पावलावरती आहे. त्यामुळं 7वी पर्यंतचे शिक्षण तिथेच. आणि तुम्हाला एक म्हणून सांगतो, आता म्हटलं मी 7वी म्हणून, आमचं 7वीचं ग्रुप व्हॉट्सॲप ग्रुप 2 वर्षापूर्वी तयार झाला. सगळे आम्ही 60, 65, 67 वर्षांचे सगळे परवा जाऊन बरं का. आणि 8 नंबर शाळेत जाऊन धमाल केली. अर्थात विद्यार्थ्यांना काही मदत करायची वगैरे गोष्टी केल्याच, जे प्रत्येक माझी विद्यार्थी करतात तसा आम्ही कार्यक्रम वगैरे केला. पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जमलो. कुणाचे धार पडले, कुणाचे केस पांढरे झाले, कुणी पूर्ण टक्कल पडलेले आहे, असे आम्ही कमीत कमी 50 वर्षानंतर भेटलो. तो एक आनंद, शाळेचा आनंद तो आहे. आणि शाळेत भरपूर कार्यक्रम वगैरे व्हायचेच. आणि त्या कार्यक्रमांच्या मध्ये भाग घ्यायचंच.
माझा एक मित्र होता, आहे म्हणजे असं मोठा उंच असा, आणि त्याचे वडील शास्त्रीय संगीताची परंपरा असलेल्या घराण्यातले होते. इचलकरंजी त्यांचं सगळं म्हणजे बालकृष्ण गोळे इचलकरंजी त्यांच्या गायनाच्या पटलीमध्ये जन्मलेले असे त्याचे वडील. ते स्वतः वडील म्हणून वाजवायचे आणि गायचे पण उत्तम. आणि त्यांचा तो मुलगा, त्याचं नाव सांगतो कदाचित बरेच जणांना माहिती पण असेल, अरुण मोहिरे त्याचं नाव. तर ते स्वतः चांगले संगीतप्रेमी असल्यामुळं ते स्वतः काही कविता पण लिहायचे. आणखी एक बेळगावच्या किंवा मराठी साहित्यातलं एक खूप महत्त्वाचं नाव आहे, कवी किनारा. कदाचित माहिती असेल, नारायण रामचंद्र किल्ले की नारा हे त्यांचं नाव. आणि ते खूप त्यांचे काव्यसंग्रह सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी एक ॲक्शन सॉन्ग बसवलं होतं, माझ्या अजून लक्षात आहे ते, गांधीजींच्या जीवनावरती. त्याची ओढ अशी, बापू माझे ते नच कोणाचे. मग वेगवेगळ्या प्रांतातले एक एक, म्हणजे ती एक एक कणवी होती. मग मी पंजाबातला म्हणायचा, पंजाबातून वाणी येते जालिया बागेची, करूच किंवा मरू घोषणा दिली प्रेरणेची. अभिमानाने मी म्हणतो मग गांधीजी आमचे, बापूजी आमचे, बापू माझे ते कोणाचे. अशी ती खूप छान कविता होती. ॲक्शन करायचं. आणि गंमत म्हणजे आमच्या वडिलांना आम्ही म्हणत असू बाप्पा, पण त्यांचं पॉप्युलर नाव नव्हतं बापू. मग मी ते गाणं म्हणत 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 घरी यायचं. पुढे काही सांगायला हा विचार करत होतो, तर मी जे गाणं म्हणून दाखवलं ते साधारण आतापासून एक 50 वर्ष जुनं आहे, कमीत कमी. हा म्हणजे प्रश्न हा येतो की ते कसं काय एवढं सगळं आठवलं, पण मला नाही आठवणार. ही अर्थात पण फक्त संगीताची बरं का. बाकी मला बेचा काढा पण म्हणता येईल, किंवा त्यावेळेचे इतर शिक्षक वगैरे आहेत नावं माहिती, पण ते काय शिकवायचे आणि कसं शिकवायचंय बाकीचं काहीही माझ्या डोक्यात आज नाही. पण बापू माझे ती नक्की लक्षात. अर्थात अशी पुष्कळ गाणी आम्ही त्या ठिकाणी शिकलो, आणि गाणी शिकण्यातूनच गाणं म्हणता आलं हे नक्की आहे. म्हणजे कोणाला प्रश्न पडेल, गाणी म्हणजे गाणी आणि गाणं काय फरक, त्यातला फरक कळायला फरक आहे ना. ती गाते म्हणून विचारलं. गाणी म्हणजे क्वांटिटी आणि गाणं म्हणजे क्वालिटी, आणि गाणं म्हणजे क्वालिटी आहे हे समजायला माझी 40 वर्ष तरी नक्की होती. आपण आलोच या विषयाकडे. गाण्याचं शिक्षण तुमच्या आयुष्यात कसं सुरू झालं? हा, मग अशी मी म्हटलं, माझ्या बहिणी गाणी म्हणून कशाच्या घरी पेटी वाजवायच्या. तुम्ही गाते? हो. अच्छा. आम्ही 6 भाऊ. सगळ्यात मोठी बहीण, त्याच्यानंतर एक बहीण जी बेळगावात खूप प्रसिद्ध आहे, सरला अध्यापक. त्याच्यानंतर एक भाऊ दिलीप, त्याचं नाव हल्ली पुण्यात आहे. त्याच्यानंतर एक बहीण, ती नांदेडला असते. माझी सगळ्यात मोठी बहीण ती सुद्धा नांदेडला, म्हणजे गावामध्ये होती एका छोट्या खेड्यात.
6 महिने झाले ती गेली. आणि सांगण्याचं तात्पर्य आमचे बंधू सगळ्यांना परिचित असतीलच, नागेश शास्त्री. तो आणि मी जवळजवळ आवळे जावळे असल्यासारखे फारसं अंतर नाही, 1.5 वर्षाचं अंतर आहे आमच्या. आता त्यांचं नाव आंध्र आठवणीत म्हणून सांगतो गंमत. मला माझे मित्र आज सुद्धा रस्त्यावरती भेटले की विचारतात, काय बे दिवसभर धोतर घालून फिरतोस, संध्याकाळी जीन पॅन्ट घालून फिरतोस काय? म्हणजे तुम्ही आज जरी बघितलं तरी नक्की तुम्हाला एकसारखेपणा आमच्या दोघांतच झाले. तर प्रश्नाचं उत्तर देताना मला माझ्या बहिणी आठवतात, ज्या पेटी वाजवत गाणं म्हणत बसायच्या. शहापुरात एक क्लास होता, एक दांडेकर मास्तर म्हणून होते, त्यांच्याकडे जायचे. नंतर कडलासकर फार उशिरा विशाखले मास्तरांच्याकडे जायचं शिकायला. आणि त्या जे काही वाजवत बसायच्या ते मी नक्कल करत बसायचं. एक माझी मावस बहीण होती, ती पण आयुर्वेदिक कॉलेजसाठी आमच्याकडे येऊन राहिली होती. ती पण पी.के. जोशी म्हणून होते, त्यांच्याकडे पेटी शिकायची. आज तिचे 75 आहे. तर ती कॉलेजला असताना संध्याकाळी पेटीचा क्लासला जायची आणि घरी आमच्याकडे पेटी होतीच होती. ती माझी प म ग म नी ध प म प ग म प प म ग रे सा रे ग म प प म ग रे सा नी रे ग म ध नी सा सा नी ध प म ग रे सा वगैरे ते वगैरे आम्ही चेष्टा करत बसायची. आणि ती चेष्टा करता करता मी ते कसं घालत गेलो, तिची नक्कल करायची, नंतर अक्कल आली. त्यामुळे मी त्यांना दोघींना पण आज सुद्धा गुरु मानतो, कारण त्याच्यातूनच मला काहीतरी नाही आला सुद्धा तेच नाही. आपण पटकन पुढे जाऊ, कारण वेळ कमी तिथे नाही. आणि कारण मला अजून एक मोह आवडतोय मी पण फक्त जाता जाता की बेळगाव ना बदलते. म्हणजे विठ्ठल मंदिर हा असा एक परिसर आहे जो अजूनही बऱ्यापैकी बदललेला नाही आहे त्याच्या प्रेझेन्सचा. म्हणजे कदाचित काही गोष्टी बदलल्या असतील पण मंदिर अजूनही बऱ्यापैकी तसंच आहे. तिथल्या सिस्टम्स अजूनही तशाच आहेत. ते गल्ली बोळही तसेच आहे. आणि कदाचित म्हणून मी जास्त लकी आहे, कारण मला जे माझं लहानपण इथलं आठवत आहे तसं ते इथं काही राहिलेलं नाही. आणि त्याविषयी मला खूप बोलायचा मोह होतोय, पण आपण जरा गाण्याकडे वळू आता. पण जसा मगाशी प्रश्न होता, मी आता फक्त ना थोडं मी तुम्हाला जरा मोठं करतो पटकन. आणि मला एक खूप महत्त्वाचा विषय जो आपल्या परवाच्याही बोलण्यात मला जास्त इंटरेस्टिंग वाटला, तो असा होता की तुम्ही एका केवीमध्ये शिक्षक होता आणि त्यातला कुठलाही किस्सा जर तुम्ही आम्हाला सांगितला किंवा केवीमध्ये तुम्ही गेला तो सगळा प्रवास काय होता. केंद्रीय विद्यालय हे एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट म्हटली जाते. संपूर्ण भारतात ज्या काही उत्कृष्ट शाळा म्हटल्या जातात त्यापैकी केंद्रीय विद्यालय आहे. बेळगावात 2 होत्या. एकच होती आधी सांब्याला एअरफोर्स स्टेशनमध्ये, नंतर कॅन्टोन्मेंटला सुरू झाली. आता हल्ली मच्छामध्ये पण सुरू झाली ती विद्यालय. तर अशीच गाणी म्हणत मोठा झालो वयानंतर आणि परीक्षा दिल्या गाण्याच्या. विशेष करून संगीत विशारद
अशी कदाचित आपल्याला पदवी माहिती असेल, संगीत अलंकार वगैरे माहिती असेल, तशी कर्नाटक संगीताची, कर्नाटक राज्याची संगीत विद्वत प्रोफेशन्सी अशी परीक्षा आहे. त्याच्यात पण मी 84 साली फर्स्ट रँक म्हणून पास आहे. तर असू दे त्या काळात तर म्हणजे क्वालिफाईड झाल्यामुळं फायदा एवढाच झाला की ॲडव्हर्टाइजमेंट आली. वॉन्टेड म्युझिक टीचर टीचिंग वॉन्टेड AGT वगैरे गेलो, बघूया काय केंद्रीय विद्यालय म्हणजे काय हे काहीच माहिती नव्हतं. तरी आज खूप प्रसिद्धी आहे, पण त्यावेळेला काहीही माहीत नव्हतं. आणि त्यात आणि त्या कडक युनिफॉर्म घातलेल्या सेंट्रीजना पार करून या अक्षरांचं म्हणजे जरासं होतच गेलो. आणि त्याचे कमांडिंग ऑफिसर being one of the authorities, chairman, local management chairman आणि प्रिन्सिपल्स आणि सिनियर टीचर्स वगैरे सगळे बसलेले होते. आणि अर्थात फाडकन इंग्लिशमध्ये त्यांची प्रश्न सुरू झाले. वेलकम मिस्टर नद्या. अर्थात माहिती नाही कसं माझं इंग्लिश चांगलं होतं पहिल्यापासून. मी उत्तरात गेलो. दरम्यान माझं एक ग्रॅज्युएशन पण झालेलंच होतं. माझी क्लासमेट बसलेली इथे विद्या बियगा आम्ही एकत्र. तर झाला इंटरव्ह्यू व्यवस्थित. आणि ते पंजाबी गृहस्थ होते. ग्रुप कॅप्टन निहाल असं काही सर्व. त्यांनी म्हटलं डू यू प्ले गिटार? म्हटलं आवडती काटा. तिथे एक सिनियर टीचर बसलेले होते. त्यांनी कशी छान वेळ मारून दिली आणि प्रसंगाला अशा बोल कसं द्यायचं त्यांच्याकडून असं प्रसंग होता. ते म्हणाले की सर दॅट गिटार इज व्हेरी ओल्ड. द स्कूल इज हॅव्हिंग न्यू गिटार बट दॅट गिटार इज व्हेरी वर्न कंडिशन, सो आय डोंट थिंक ही कॅन प्ले दॅट. बट वगैरे वगैरे त्यांनी सर्व केली. ओके वाचलो. तिथे मग जाऊन आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे गाडी बोलली. हाऊ डू यू टीच? Being a youngster, maybe you must be of 28 or 29. A child of 4 to 5 years comes before you, and you have to teach him. What will you teach? आणि झालंच. माझं सिलेक्शन झालं. मला क्लास दिला, फर्स्ट क्लास दिला. बरं गेलो मी क्लासमध्ये. प्रचंड कागदा पडला. अनकंट्रोलेबल म्हणतात तशी ती लहान मुलं. मी गेलो. माझ्या हातात आजवर तंबोऱ्याशिवाय कोणतंही वाद्य हातात घेतलेलं मला माहीत नव्हतं. गरीबात होतो ठीक आहे. मी गवय्या होतो ना ग्वाल्हेर घराण्याचा. तिथे शेबी नव्हती बरं. स्मार्ट एअरफोर्स ऑफिसर बारक्या ड्रेसवर मी तुम्हाला घेऊन काय जाणार. किलबिलाट सुरू आहे. मी तिथे गेलोय. गुड मॉर्निंग सर वगैरे सगळं झालं. यांना काहीतरी शिकवायचंय. Being a music teacher, I was introduced as he is your music teacher. I will teach you songs. माझं एकदम बाकी सुरू झालं. मला काही सुचेना क्षण. सारेगामाशिवाय आमच्या काही म्हटले नव्हतं आजपर्यंत. गाणी वगैरे म्हणत होतो बरीचशी.
पण ह्या मुलाच्या समोर मी काय शिकवणार, मला वाटलं की आता जी लागती दहावी आणि गेटच्या बाहेर पडावं. पण तसं काही केलं नाही. मी एक वर्ग स्मार्ट होतं, ते आलं, Why are you standing like that, sir? Teach us something, sir. वगैरे. नाही तर मला सुचलं काहीतरी यांना शिकवलंच पाहिजे. एक वर्ग रडत बसलं होतं कोपऱ्यामध्ये. अगदी डोळ्यातनं इतकं पाणी येत होतं, आईची आठवण येत होती. पहिलीच होतं, माहिती आहे ना तुला कसं असतं ते. आणि रडत बसलं, त्याला आईची आठवणी यायला लागली. आणि सगळी नवीन पोरं असतील होते. ऑगस्ट महिना होता, त्यामुळे शाळा सुरू झालेली होती. आणि सगळ्यांना सगळे त्याला घर सोडून आईला सोडून होते. मग सुचलं मला, सुचलं बरं काय, मी ॲक्शन सुरू केली. रडू नको, पण ती हिंदीत सांगायला भेटली. आजपर्यंत कधी घरात हिंदी बोलून मिळते नाही. ज्या क्या करणे का जी अच्छा असलं हिंदी ऐकून माहिती. चांगली चांगली हिंदी पूर्ण आली मुलं, त्यांच्याशी हिंदी बोलायचं कसं, इंग्लिश ठोकून देऊ कसं. एकदम सुचलं आणि मी गाणं म्हटलं. कुठलं म्हटलं, त्या मुलाला उद्देशाने गाणं म्हटलं. सुन बाबा सुन मेरे मन सुन, घर में ना बहने मम्मी को ना लिए, स्कूल चल सुचलं बरं का मला. आणि बरं गप्प झाली आणि काहीतरी बरं वाटलं त्यांना. बरं पुढचं सुचलं, मैथ्स का पीरियड है, डरना मना है, 81 + 91 कितना बताना है, घबराना है पागलपन, सुन बाबा सुन मेरे मन सुन वगैरे. छोटी म्हटलं, हाथी बनाऊं या तोता बनाऊं, तोता नहीं बनता तो किसे बनाऊं, ऐसा कैसा मेरा बचपन, सुन बाबा सुन. दुसऱ्या वेळेला पोरं म्हणायला सुरू केलं पर्यंत मी सक्सेसफुल. इतकं ते पोरांना आवडलं आणि ते रडणारं पोरं दुसऱ्या दिवशी हसत घरातून येताना सण बाबा सण स्कूल इच्छल म्हणत आलं. दॅट वॉज माय सक्सेस. मी जेव्हा ते पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हाच मी या गाण्याच्या प्रेमात पडलो होतो. आता अजून जास्त प्रेमात पडलो. शाळेची भीती घालवायला जर असं काही आम्हाला शिकवलं असतं कोणी तर बरं झालं असतं असं वाटतं. मी सुद्धा आठवण अशाच आठवणी आहेत शाळेच्या. पण येस, आपण आता अजून एका, तुम्ही मगाचपासून असं म्हणताय सुचलं मला, आणि अजून तुम्ही असंही म्हणाला होता की मला जेव्हा एखादं कुणीतरी कविता देतं तर मी ती गायची, म्हणजे त्याविषयी जरा सांगा. तो एक अनकॉमन गुण आहे. मला माहित नाही ते कसं माझ्याकडे आलं. पूर्वजन्माचे संस्कार वगैरे मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. असतील सुद्धा, कुणी म्हणत असेल तर म्हणेल. पण माझ्या समोर जी मॉडेल्स होती, रोल मॉडेल्स, त्यांचं सतत ऐकत असेल, त्याच्यातून आपण पण काहीतरी करावं ही उर्मी असायची आणि काहीतरी सुचायचं. मी लहानपणापासून आमच्या घरी संघाचं वातावरण, RSS, वडील पण जायचे, मोठा भाऊ जायचा आणि त्यांच्या मागून आम्ही पण जायचं किंवा ते ओढूनच घेऊन जायचे. आणि तिथली पद्य म्हणजे गाणी, राष्ट्रभक्तीपर अशी पद्य असायची. कुणीतरी एकटा म्हणायचा, बाकीच्या दिवसात ते म्हणायचं महानंतराच्या. असं करता करता बरीचशी पद्य पाठ झाली. त्याचं पट आठवतात, पण सगळी आता म्हणून दाखवून राष्ट्रभक्ती
खड़ा यदि देश सारा संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा वगैरे अशा पद्धतीच्या अत्यंत उत्कट चालीची रागामध्ये बसवलेली अशी गाणी तिथं शिकायला मिळाली, ऐकायला मिळाली, म्हणायला मिळाली. असं करता करता मी इतकं छान म्हणतोय हे बघून सगळे अधिकारी, इतर स्वयंसेवक हे माझ्यावर डिपेंड करायला लागले. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो. संघाचा बँड असतो, त्याला घोष म्हणतात. आणि त्या घोषामध्ये भाग घ्यायची मला अगदी लहानपणापासूनची इच्छा होती. मी होतो छोटासा, ते बिगुल वाजवायचे, त्याला शंख म्हणतात. तो शंख त्याचं अट्रॅक्शन मला जास्त. फ्लूट असायची, पितळेची लांबलच अशी उभी, मग त्याच्यावरती सरगम वाजायची, ऐकून खूप छान वाटायचं. आणि भूत, दुर्गा, देशकाळ, कामोड वगैरे असे राग जे घरी अभ्यास केले जायचे ते त्या फ्लूटवरती वाजायचे. पण त्या बिगुलवरती फक्त 5च टोन्स वाजणार, त्याला स्वर म्हणत नाही, फक्त 5. आणि त्याच्यामधून ते मार्चेस वाजणार. बिगुलचे मार्चेस कसे वाजतात आपण पोलीस बँड किंवा मिलिटरी बँड ऐकलं आपल्याला कदाचित लक्षात येईल. किंवा आजकाल खूप पॉप्युलर झाले, प्रत्येक फेसबुकला किंवा इन्स्टावर ते तुम्हाला बघायला ऐकायला मिळतं. हजारोंच्या संख्येनं लूटमार सुरू आहे आणि संघाचा बँड वाजतोय. आज ते सगळं कॉमन आहे, पण तेव्हा नव्हतं. ब्रिटिश मार्चेस होते आणि ते ब्रिटिश मार्चेस संघामध्ये बिगुलवरती वाजवले जायचे. तर कमिंग टू द पॉइंट, ते असं ऐकून सतत स्वरांचे संस्कार व्हायचे. आणि मी छान गाणी म्हणतो, छान पद्य म्हणतो म्हटल्यानंतर कुणी खवसे, नवसे, गोरसे, कोणाला व्यवस्थित वगैरे कविता ते माझ्याकडे घेऊन यायचे. कुणी हौशी कविता करणारे ते कविता घेऊन यायचे. अरे नंतर ही कविता किती छान आहे, तुला म्हणता येईल का? मग ती मग गायची आणि गायला सुरू करायची, वाचायची नाही, गायला सुरू करायची. ही कुठली क्वालिटी माझ्यामध्ये आली ती मला माहिती नाही. तेव्हा कसं असेल मी 10-12 वर्षांचा, पण ते म्हणता यायचं मला. एक कविता पुण्याचे करंजीकर म्हणून प्रचारक त्यावेळी आलेले होते आणि त्यांचं बौद्धिक वगैरे झालं. बौद्धिक म्हणजे भाषण करायला संघात त्याला बौद्धिक म्हणतात. ते ऐकत असताना डोक्यावर जातात, गोष्ट वेगळी. तर त्यांनी ते संपल्यानंतर नंतर पुण्याचे बरं का, पुण्याची गंमत बघितली असते नंतर एक तसा. तर त्यांनी एक चिठोरा काढला, मी कविता लिहून आणि तू छान म्हणतोस, की जरा वाचून मला उद्या परवा चांगली करून म्हणून तुला हरकत नाही, हवं तर घरी जाऊन शिकून ये बहिणींच्याकडून वगैरे. आणि मला राग आला, उद्या बरोबर बसला, मी आत्ताच म्हणतो म्हणतात. शब्द होते, उपासना आणि संघटनेची घडविल अपुरी सदैव प्रगती. युग आले का विद्वेषाचे, देश वर्ग संघर्ष मतांचे, प्रयोग जगती अणुओलांचे, धाव विनाशाकडे धाविती उपास. काय करीत आहे का काय? मी म्हणायला सुरू केली, उपासना संघात असंच म्हणतात बरं का. उपासना नित संघटनेची घडविल आपुली सदैव प्रगती. असं ठासून म्हणायचं, सगळं स्वयंसेवक सगळे असे बसले पाहिजे. आणि मी ते तसंच म्हटलं, युग आले का विद्वेषाचे, देश वर्ग संघर्ष मतांचे, प्रयोग जगती अणुगोलांचे, धाव विनाशाकडे धाविती उपासना नित संघटनेची घडविल आपुली सदैव प्रगती.
म्हटलं मी सगळे संघात आणि रस्ते बरं का टाळ्या नसतात आणि मी बाहेर गाडी भेटली लोक टाळ्यावर त्यांची तो पण टाळ्याच नाही नाचलोय पण ती पद्धत शिस्त आज पण असते बरं का त्या शिस्त मी जातो असं पुढे मग असं झालं मला की का आपण पुढे चाललोय पण आता मी ना अजून एका किस्स्याकडे येणार आहे. तो किस्सा एकतर मी तुमच्या इंग्रजी कविता वाचल्या, मराठी कविता वाचल्या परवा, आणि मग त्यानंतर अजून एक ज्याच्यासाठी खरं तर अजून एक मला असं वाटतं की त्याच्यासाठी अजून एक तुमची ओळख आहे अपार्ट फ्रॉम संगीतकार म्हणून, ती ॲज अ थेरॉटिशियन म्हणून सुद्धा. म्हणजे इंग्लिशमधलं पुस्तक जेव्हा तुमचं हिंदुस्थानी म्युझिकवर चाललं त्याचा किस्सा पण सांगा आणि त्यामागची भूमिका. हां इंटरेस्टिंग. आज आजची गरज आहे की आता तो इंग्लिशचा टॉपिक आला म्हटल्यानंतर मी जर असा इंग्लिश बोलू का more than 90% children go to English medium schools. आणि अशाच दोन लहान मुलींना घरी जाऊन शिकवण्याची मला ऑफर आहे. नंतर सांगतो बरं का देशपांडे सराफ कॉलनी जायचं आणि मला खरं म्हणजे कुणाच्या घरी जाऊन शिकवण्याची अजिबात इच्छा नव्हती कारण मस्ती अंगत पाहिलं तर माझ्या घरी येऊन शिकले वगैरे. पण अडचण त्यांची अशी होती की मुली खूप छोट्या होत्या आणि तो माणूस संगीतप्रेमी आणि मुली पण टॅलेंटेड होत्या. घेतली परीक्षा आणि माझ्या मनानं घेतलं की यांना शिकवावं काही हरकत नाही. खूप त्यांना शिकवायला लागलं. छोटी मुलगी होती ती अगदीच 6 वर्षापेक्षा किंवा त्या आसपास. तिचा पेटीवरती हात पाणी छोटी पेटी होती सिंगल स्वरांची आणि ती पेटीला असं करून हात लावून भातावडे. तिची मोठी बहीण एक तिने 2 वर्षांनी मोठी बऱ्यापैकी उंच असलेली ती व्यवस्थित शिकायची आणि 2 पेट्या घेऊन त्या दोघींना एका स्वरात एका गैरीत एका तालात सरगम शिकवून इतकं परफेक्ट. यू वोंट इमॅजिन 1 वाजती पेटी एका 2 वाजता इतकं परफेक्शन. आणि मी त्यांना कधी 1 2 3 स्टार्ट वगैरे कधी नाही केलं का. यमनचे स्वर सांगितले वाजवले एखादी गत बसून सा प म प ग म रे ग सा असं सगळं शिकवलं. ग म ध नि म नि ध ग म ध नि म नि ध सा सा नि ध वगैरे असंच शिकवायला परफेक्ट. इतकं परफेक्ट की ज्यांना संगीतातले खूप टॅलेंटेड वगैरे आम्ही म्हणून असं नसतो इतकं पटकन पिकअप नाही करू शकणार इतकं ते व्यवस्थित पिकअप करणार 2-3 महिन्यात बरं का. आणि माझ्या सुदैवानं किंवा थोड्याशा दुर्दैवानं एक संगीतकार तिथे येऊन बसलेले होते. त्यांचे सन्मित्र. थोड्याशा दुर्दैवानं का म्हटलं ते नंतर सांगतो पण सुदैवानं हे जास्त सांगतो म्हणून ऐकत बसले आणि त्यांना ते इतकं आवडलं. ते बेळगावचे प्रसिद्ध पेटीवाले बरं. त्यांचा खरं म्हणजे मास्टरी तो विषय त्यांचा त्यांच्या विषयात मीही उडून केली आणि इतकं परफेक्ट शिकवलं म्हणजे त्यांचं दुर्दैव खरं ते माझं सुदैव. कारण ते इतके
छान पोरं तुम्हाला मिळाली, शिकवलं, वाचवतायत, पुष्कळ मी तबला घेऊन बसत असेल. पण ते म्हणजे तबलात वगैरे अजिबात चुकू नये, लय म्हणजे काय, मात्रा म्हणजे काय वगैरे हे सगळं त्यांना सांगून त्याप्रमाणे व्यवस्थित करून घेऊन पॉझेस कसे, म्हणजे एक अवग्रह म्हणजे काय, दोन अवग्रह म्हणजे काय, एक मात्रा म्हणजे काय, दोन मात्रा म्हणजे काय, लय म्हणजे काय, ताल म्हणजे काय, स्वर म्हणजे काय वगैरे वगैरे हे सगळं त्यांना इंग्लिशमध्ये समजावून सांगत होतो. ते घरी आई मला भूक लागली, एवढं मराठी बोलले तरी पुष्कळ असायचं, बाकी सगळं इंग्लिश असायचं. मग हे सगळं करता करता मी त्यांना नोटबुकमध्ये व्यवस्थित दिस इज 1 पॉईंट, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट वगैरे सगळं त्यांना लिहून घेऊन ते एक दिवस चांगले 50-60 पेजेस पूर्ण वही तयार झाली, डेफिनेशन्स आणि सगळी माहिती वगैरे सांगता सांगता मी आणि चित्र पण चांगली काढतो बरं का, आणि वाद्यांची चित्र काढून आणि बरोबर ते ग्रॅमॅटिकल व्यवस्थित लिहून आणि व्यवस्थित अंतर कसं असावं असं लिहून, लय जी गाण्यातली असते तीच लय लिहिण्यातली पण असते, तीच लय बोलण्यातली पण असते, हे सगळ्यांना कळतं. पण गाण्यातली लय कळत नाही, त्यासाठी आयुष्य काढावं लागतं. कित्येकांना बोलण्याची लय कळत नाही, वाटेल ते बोलून मोकळं वाटत, नंतर म्हणतात आहे चुकीचं बोललो, हां राहू द्या. पण सांगायचं तात्पर्य हेच की सगळं त्यांना ते इंग्लिशमध्ये लिहून लिहून त्यांच्या पेरेंट्सना ते इतकं आवडलं. ते म्हणाले सर आपण एक पुस्तकच काढूया ह्याच्यावरती, नाहीतरी मुलं सगळी इंग्लिश मिडियमला जातात आणि वेळगावात संगीत शिकणारी पुष्कळ मुलं आहेत, त्यांना याचा उपयोग होईल, त्यांचं जग म्हणलं माझ्या मुलांना उपयोग होईल, आपण एक पुस्तक काढूया. म्हटलं तुमचा आग्रह असेल तर करूया, आग्रह नाही करूयाच. असं करता करता मी टिपणं व्यवस्थित तयार केली, 25 रागांची सरगम तयार केली, 25 जी प्रसिद्ध दिशी आहे, ज्या प्रसिद्ध चिजा आहेत वेगवेगळ्या तालातल्या, 3 तालातल्या, 6 तालातल्या, गागळ्यातल्या, केहरड्यातल्या वगैरे, ज्या आजकाल गायल्या जातात, विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात, एकदम बेसिक. असं मी स्वतः कोष्टक तयार करून साई, अंतरा, मैदोन आला, 2-3 आला, 2-3 ताना वगैरे असं सगळं करून व्हॉट इज आला, व्हॉट इज तान, हे सगळं लिहून ते फॉर एक्झाम्पल दिस इज द फर्स्ट तान इन राग कल्याण, चला मग भू, मग चला दुर्गा वगैरे वगैरे असं सगळं करत एक पुस्तक मस्तपैकी तयार झालं. आणि ते घेऊन मी त्यांचा आग्रह म्हणून जोळकरांच्याकडे दिलं. जोळकर हे बेळगावातलं फार मोठं पब्लिशर्समध्ये नाव आहे, प्रिंटर. आणि ते म्हणाले खूप छान केलं आहे तुम्ही हे. म्हटलं ही गरज आहे आजची आणि तुम्ही खूप याचा आपण करूया का म्हणाले. मग त्यांनी पण एनकरेज केल्यानंतर मलाही बरं वाटलं. 1-2-3 स्पॉन्सर्स सुद्धा त्या देशपांडेंनी करून काढले. देशपांडे होते. आणि मग जोगळेकरांनी 4 नावं सुचवली मला. त्यातलं एक नाव फायनलाइज केलं, द गिनीज बुक ऑन हिंदुस्थानी म्युझिक. आणि त्याच्या जरा सर जोगळेकर म्हणाले की आपण किती प्रती काढूया. ते व्यवसाय आणि उपयोगिता या दोन्ही दृष्टीने ते मला एक परफेक्ट गाईड. ते म्हणाले की तुम्ही म्हणाल 500 काढल्या तर आपल्याला कमी खर्च येईल. असं नाही, आपण 1000 प्रती काढूया. तुम्ही घाबराल, घरात गठ्ठा बसेल वगैरे, काही नाही, पण त्याची कॉस्ट नेमकी तुम्हाला पाहिजे तेवढीच होईल. पण 500 काढल्या तरी हरकत नाही वगैरे. आणि झालं, पुस्तक झालं. त्यांच्या कोऑपरेशनमुळं त्यांनी स्वतः सुद्धा त्यात पैसे घातले, त्यांच्या मित्रांनी दिले वगैरे वगैरे करत बेळगावातले फार मोठं प्रसिद्ध ग्रस्त अनिल पोद्दार
त्यांच्याकडे ते मला घेऊन गेले, सर चला त्यांची भेट घेऊया, ते तुम्हाला नक्की मदत करतील. आणि म्हटलं कशाला करते सगळं, कशाला दुसऱ्यांच्या पेशावरती आपण काम करायचं आहे. मी अजिबात त्याला राजी नव्हतो. चला चला, जर मी त्यांचं नाव सांगितलं तुमच्यातले 90% लोक त्या माणसाला नक्की ओळखता आणि त्यांची पण याची स्थायी तुमच्या लक्षात येईलच. मी आता नाव सांगत नाही, पण ते घेऊन गेले मला तिकडे. आणि अनिल पोद्दार म्हणाले की म्हणजे त्यांनी त्यांना सांगितलं हे हेरले काय, यांनी पुस्तक लिहिलं आहे, हे जरा बघा आणि त्यांना जर काय असेल ते पैसे देऊन टाका, असं रोखोक बोलत होतो. बरं म्हटलं काय हरकत नाही, आणि हो सिद्ध भाऊच. आणि ते पुस्तक झालं बरं का, आणि पैसे व्यवस्थित मिळाले. आणि त्याची किंमत ठेवली 100 रुपये फक्त, 98 पेजेस. फार छान झालं. आणि त्याच्या दरम्यानच मी गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा पण जात असतो बऱ्याच ठिकाणी, संपूर्ण कर्नाटक, कधी केरळमध्ये, महाराष्ट्रात काही ठिकाणी, गोव्यामध्ये वगैरे. आणि मला वाटलं की हे पुस्तक तिकडे सुद्धा प्रसिद्ध होईल. 10 प्रति मी घेऊन जायचं त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी परीक्षा असायची त्यांना दाखवायचं. ಇದು ಭಾಳ ಚೆನ್ನ ಮಾಡಿದ್ರಿ, ಇದು ಕೊಡಿ, ಎಷ್ಟು कॉपीज तर तीच. मग 10 निघ्या, 10च्या 10, 50 निघ्या, 50च्या 50 वगैरे अशी पुस्तकं पटापट संपून गेली बरे गावात, तर संपली. तर ते मग त्याच्यानंतर मला आणखी उत्साह आला, मी बरंच लिहिली ती गोष्ट लिहिली. असं होणार आहे तर आता की मी एका वेगळ्याच विषयाला सुरुवात करणार आहे. मला ना असंही लक्षात आलंय तुमच्या बाबतीत की तुम्ही बऱ्याच लोकांना बऱ्याच पद्धतीनं मदत करता आणि मग ती विसरून जाता. म्हणजे मला असं होतं की अरे ही हेगडेकर सरांचं आहे असं नंतर कळतं. त्याच्या आधी ती व्यक्ती ते सगळं पुरस्कार, फोटो सगळं घेऊन जाते. पण मला हे तोपर्यंत कळतच नाही की हे तुमचं काम आहे. तुम्हाला असं नाही वाटत कधी की त्याला म्हणावं की माझं काम आहे वगैरे, तेही तुम्ही करताना दिसत नाही मला. त्याची गरज मला असं म्हणायचं की छोटं काहीतरी केल्यानंतर सोडून कसं देता येतं, ही ताकद आहे. त्याला ताकद काही म्हणत नाही. हे माझं तत्व असं आहे, एखादं गाणं मी केलं आणि समजा स्वातीला शिकवलं किंवा म्हणजे शिकवलं आणि ते त्यानं पब्लिकली गायलं, ते त्याचं आहे. कारण ते श्रोत्यांच्यासाठी केलेलं असतं. नाही श्रोत्यांनी ते ऐकलं किंवा त्यांनी स्टेजवर बसून म्हटलं किंवा ते त्यांचा तो अधिकार आहे की ते त्यांनी कसं म्हणा, मी त्यांना देईन, शिकवून देईन. मग ते त्यांनी वापरावं, हे म्हणतो वापरावं, आणि त्याचा वापर चांगला होतोच हे नक्की आहे. कारण वाईट काम तरी मी केलेलं नाही आज. तर या संदर्भात मी 2-3 गोष्टी सांगू इच्छितो. विशेष करून लेखन बरीचशी माझी आपल्या बहुतेक जणांना माहिती आहे. मी 1979 सालापासून पेपरमध्ये लिहित असतो. माझं पहिलं आर्टिकल मी बाबुराव ठाकूरांनी तरुण भारतात प्रसिद्ध केलं ते 1900 साली, म्हणजे किरण ठाकूरांचे वडील ज्यांनी तरुण भारतची स्थापना केली, आद्य संपादक. तर ती घटना सांगतो मी. कृष्णा मुचंडी माझे गुरु. कृष्णा मुचंडी हे कोण, शहापूरला पंडित नेहरू विद्यालय, त्या पंडित नेहरू विद्यालयाचे ते मुख्य शिक्षक होते. आणि मी त्या शाळेमध्ये 8वी 9वी 10वी शिकलो. ती गरिबांची शाळा होती, अजून ऐकली माहिती नाही. आणि ते कृष्णा मुचंडी
खूप चांगले लेखक होते. त्यांनी पुढे पेपर सुद्धा सुरू केला, आज पण तो चालतो वार्ता, बेळगाव वार्ता हे त्याने पेपर सुरू केला. आणि माझं 10वी झालं. 10वी नंतर मी ठरवलं की मी दुसरं काहीही करणार नाही आहे, कॉलेजला मुळीच जाणार नाही आहे, गाणं शिकणार आहे. पुण्याला पळून गेलो वडिलांच्या इच्छेविरुद्ध. आणि त्याच्या आधी मी पैसे जमवत होतो. त्या पैसे जमवण्याच्या प्रक्रियेचं नाव होतं पुणे प्रवास फंड. काय कुठं मिळते असे 4 आणि 8 आणि वगैरे मिळायचं बरं का. 4 मिळायचं ते तुम्हाला माहिती नाही 4 म्हणजे काय. जमा करत करत त्यावेळेला 37 वगैरे काहीतरी तिकीट होतं पुण्याचं, 37 मग जायचं आणि तिथे सूर्यकांत गोखले, पंडित सूर्यकांत गोखले माझे गुरुजी तबल्याचे, त्यांच्याकडे जायचं. त्यांच्याकडे मी तबला बरंच शिकलो. खूप मोठं नाव आहे तबल्याचे बादशाह म्हणून आज आम्ही जे संगीतकार म्हणतो कुसाल अहमद त्यांचे ते शिष्य होते. तर बरंच त्यांनी मला घडवलं, बरंचसं काही दिलं त्यांनी मला. पण एक दिवशी काय झालं, माझ्या वडिलांनी माझं 10th सर्टिफिकेट आलं त्यावेळेला ते पोस्टाने मला त्या पत्त्यावरती पाठवलं. आणि मी मोठ्या खुशीत गुरुजी हे बघा माझं 10वीचं सर्टिफिकेट, मार्क्स कार्ड. ते बघितलं त्यांनी. काय माणसं होती सांगू तुम्हाला. ते बघितलं त्यांनी, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, अक्षरशः रडले. ते म्हणाले आमची आयुष्य संगीताच्या नादाला लागून उद्ध्वस्त झाली. आज मी खूप मोठ्या पोझिशनला आहे. ते रेडिओ स्टाफ आणि त्यांचं खूप जगभर नाव झालं. पण आमचं शिक्षण नाही झालं. मी 7वी पास आहे. मला लिहिता येत नाही, चांगलं वाचता येत नाही. तुम्ही आजची मुलं असं करू नका. तो बेळगावला परत जा. मी बापूसाहेबांना सांगतो वडिलांना, जा त्याला पाहिजे लागलं काहीतरी शिकू दे. ह्या धंद्यात पडलं. आणि हे वाक्य माझ्या डोक्यात इतकं गेलं. अरे तुम्ही एक असं बघा, एक मला खूप चांगला शिष्य मिळाला आहे, माझं नाव उंच करणार आहे हे मला ते दिसत आहे. तरी मी त्याला सांगतो तू आजपासून गाणं शिकायचं बदल कर. कारण का तुझ्याकडे दुसरी जी कला आहे, तुझ्याकडे जे दुसरं शिक्षण आहे ते खूप चांगलं आहे. तुझं जीवन धन्य होणार आहे ते कर. आणि त्याला जोडीला हे कर, चालेल. मग मी बरीच वर्ष त्यांच्याकडे जात असतो. त्यांचं देहावसान होईपर्यंत मी त्यांच्या संपर्कात म्हणजे जातच असतो. तर सांगायचा उद्देश काय, प्रश्न काय होता? तर ते मी करत असताना जे माझं 10वीचं वर्ष होतं त्याच्यानंतर हा जो मी गॅप घेतला त्यावेळेला मी कृष्णामोचनेंच्या त्या पेपरमध्ये लिहायला सुरुवात केली. किंवा त्यांनी मला जबरदस्ती लिहायला सांगितलं. कारण मुलास कसे असतात तुम्हाला माहिती आहे, एवढं काम कर मी जरा जाऊन येतो. आणि ते तसंच झालं. एखादी बातमी आली ट्रान्सलेशन, PTIला जायचं म्हणजे काय तुम्हाला माहिती नाही. पोस्ट ऑफिसला टेलिग्राफ ऑफिसमध्ये जायचं, PTIवरती बातम्या यायच्या टेलिप्रिंटरवरती काढतात. मग त्या बातम्या लिहून यायच्या आणि त्या मराठीत लिहून लिहायच्या. मग त्या पेपरमध्ये लिहायच्या. कुठे अशी कामं असायची ते मी करत होतो. आणि मग संपादकीय काय लिहायचं, अरे आज असं कसं झालंय बघ, ते काहीतरी झालंय, मग त्याच्यावरती लिहून टाक. संपादकीय लिहून मोकळे. आणि संपादकीय म्हटल्यानंतर नाव असत नाही बरं का, असं काही असं संपादकीय मोठं टाईप असतो, महाराष्ट्र टाइम्स. मग तिथे त्या ठिकाणी जो कॉलम असतो तो संपादकीय असतो. किंवा टाइम्स ऑफ इंडिया आपलं काम जे असतं डेक्कन हेरल्ड किंवा काय असेल ते तसं बेळगाव वार्ता संपादकीय भरून कॉलममध्ये आर्टिकल संपादकीय म्हणतात त्याला. म्हणजे त्याला मुखपत्र म्हटलं जातं किंवा एक त्या पेपरची गाणी असं त्याचं नाव असतं. मी ते लिहून मोकळा व्हायचा.
आणि दुसऱ्या दिवशी सर म्हणायचे की अरे वा छान केलास की, हे छान लिहितंस की. मग असं करत करत ते माझं पहिलं आर्टिकल बाबूरावांच्याकडे ते स्वतःच मला घेऊन गेले. बाबूराव हे जरा आर्टिकल टाकायचं छान आहे, तो हा लिहितो. त्यांनी वाचल्यानंतर बघितले हे तू लिहिलंस हो ना. आज जसे केले टाकून बोलताना तसंच ते बोलायचं. जबरी आवाज त्याचा. होय मी छान लिहितोस की. मग त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि ते प्रसिद्ध केलं. हे माझं फार मोठं भाग्य आहे. आजपर्यंत मी ते उपकार मानतो. उपकार म्हटल्यापेक्षा ती एक प्रेरणा त्यांनी दिली. त्याच्यानंतर मी लिहित गेलो. दर रविवारी अक्षर यात्रेमध्ये माझं आर्टिकल लिहायचं म्हणजे लिहायचं. साहित्य, कला, संवाद वगैरे असे काही काही छोटे छोटे मथळे असायचे. संगीत याबद्दल मी लिहित असायचं आणि अजून लिहितोच ना. वेळ संपत आली की. आणि मला माहिती हा प्रश्न मी मारू नका मला, तरी ठीक आहे मी विचारतो. मी मगाचपासून विचार करतो विचारू की नको. संगीत म्हणजे काय? हा प्रश्न संगीताच्या विद्यार्थ्याचा आहे का एखाद्या उत्साही माणसाचा आहे? उत्साही माणसाचा असं आपण म्हणू. आणि मला माहित नाही म्हणजे हा म्हणजे कारण ह्या प्रश्नाचं उत्तर सांगताना मी नेहमीच मी गोंधळात पडतो. कारण का परवाच मी एक आर्टिकल लिहिलं. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे जे बहुतेक सगळ्यांच्या डोक्यामध्ये तो प्रश्न येतच असतो. संगीत म्हणजे काय? आम्ही व्याख्या सांगताना म्हणतो गायन, वादन आणि नर्तन. पाठकरेची व्याख्या आहे. संगीताचा विद्यार्थी सांगतो गायन, वादन आणि नर्तन या तिन्ही कलांना संगीत कला असे म्हणतात. म्हणून उत्तर दिलं की परीक्षेत खुश. प्रत्यक्षात तसं असतं का? गायन या शब्दाला किंवा या कलेलाच फार कंगोरे आहेत. वादन म्हणजे वादन काय काय असतं? वादनापेक्षा अशी बरीच वादनं असतात, बरेच प्रकार आहेत. नर्तन पायात फटाका वाजला तरी आपण नर्तन करतो. मग ते नर्तन आणि प्रत्यक्षातलं नर्तन याच्यामध्ये सुद्धा फरक आहेच ना. तर आपण सापेक्ष रीतीनं त्याचा अर्थ मनात घेतला किंवा समजून घेतलं तर सामान्य किंवा संगीत प्रेम करणाऱ्या माणसाला या प्रश्नाचं उत्तर मिळतं. म्हणजे काय? आपण जी गाणी ऐकत असतो, मग ते लता मंगेशकरचं असेल, रफीचं असेल, मन्नाडेचं असेल, किशोर कुमारचं असेल किंवा एस जानकीचं असेल वगैरे वगैरे, ते गाणं मगाशी मी म्हटल्यासारखं एक मराठी आहे, कन्नड आहे, हिंदी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे वगैरे वगैरे ही अशी असंख्य गाणी आहेत. गाणी पण ज्यावेळेला एखादा गायक किंवा एखादी गायिका माईक समोर उभी राहते, वाद्यवृंद सुरू होतो, त्याला अपेक्षित तो सा मिळतो आणि तो जो गायला सुरू करतो तो पहिला सा. माझं गाणं आहे पुन्हा कसं काय खराब झालेलं, पण ते गाणं त्या नेमक्या सेकंदाला तो कसा गातो याच्यामधलं बरंच मोठं हिस्ट्री असते किंवा बराच काळ गेलेला असतो. नुसतं गाणं म्हटलं की गाणं कोणीही म्हणू शकतं, येते हे सुद्धा गाणंच आहे. ज्याला कुणाला सुचलं तो फार थोर माणूस असला पाहिजे यात प्रश्नच नाही. पण त्या तशा गाण्याचं सुद्धा एक नवीन ऑर्केस्ट्रेशन होतं, आज तुम्ही ऐकत असता. मग ते गाणं याच्यातून कसं निर्माण झालं? बाबा बडबड गीतातलं गाणं हे इतकं छान कसं झालं?
याच्या मागे जो विचार असतो त्याला गायन म्हणतात किंवा त्याला संगीत म्हणतात. हे सहज शक्य किंवा सहज समजणं नसतं. सहज समजत नाही किंवा आपण आपल्या या 2 तासाच्या मैफिलीमध्ये गाणं समजलं किंवा एखादं संगीताचं तात्पर्य कळलं असं जर कुणाला वाटत असेल ना ते छोट्या तसं काहीही असत नाही. ज्यावेळेला तबला सुरू होतो, ज्यावेळेला आम्ही गाणं गायला लागतो किंवा गाणं शिकवायला लागतो त्यावेळेला जी एक मनीषा असते ती पूर्ण होतेच असं नाही. ज्यावेळेला ती मनीषा पूर्ण होते असं आपल्याला काहीतरी वाटत असतं त्यावेळेला ती सुरुवात झालेली असते आणि त्याला एंड असत नाही, संपतच नाही कधी. तू म्हणशील अरे जीव गाणं दूर राहिले दूर गरमाने मी तिला म्हटलं गाणं संपते की ते काही संपत अजिबात संपत नाही. परत सुरू होतं, परत सुरू होतं, परत सुरू होतं, संपलं की पुन्हा सुरू होतं. असंच आहे संगीत म्हणजे हेच. पाहुणे आठ झाले म्हणून तुम्हाला म्हणतात पण आपण इन्फॉर्मली आपण सगळे गप्पा मारत बसू. नाही मला नाही म्हणता येत नको. मी खूप प्रयत्न करतोय पण नाही जमत आहे मला पण असंच सोबत राहा. If you say thank you, I must thank you for that. Thank you. असेच सोबत राहा एवढंच म्हणून. आपण थांबायच्या आधी फक्त मार्केटिंग की या फोरमचं अजून एक हा फोरम मला का महत्त्वाचा होता त्याचं कारण असं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात सृष्टीला एक प्रश्न पडला होता. मी अशी चर्चा करत होतो आणि असं झालं की ती म्हणाली की वैभव आजकाल ना सगळेजण नवीन गाणी रील्सवर ऐकतात आणि मला ते थोडे डिस्टर्बिंग वाटलं. डिस्टर्बिंगपेक्षा मला याच्यात नाटक दिसायला लागले आणि मला असं झालं की बापरे 40-50 सेकंदामध्ये मला नवीन गाणं कसं कळतं. आणि याचा आम्ही अभ्यास करतोय आणि आम्ही याचा एक मागोवा घेतो. तर त्याचं सादरीकरण मार्चमध्ये सृष्टी करेल. त्याच्यानंतर अजून एक पुस्तक जसं सांगलीनी परवा पॅलेस ऑफ इल्युजन्स केलं तसंच सुदर्शनी अजून एक पुस्तक आपल्यासमोर सादर करणार आहे. ही 4 पुस्तकं आहेत, 2 रामायणातल्या आणि 2 महाभारतातल्या स्त्री भूमिका यांचं ते सादरीकरण. परत तोच की आम्ही असं ठरवलं की नाटक करूयात पण लक्षात आलं की हे काही नाटक आपल्या आवाकातलं नाही आहे त्यामुळं इट्स बेटर आपण आधी त्याच्याविषयी बोलू आणि म्हणून आम्ही ही शृंखला सुरू केली. याच्यानंतर अजून माझ्या डोक्यात 3 फोरम्स सुरू आहेत. त्यातलं ऑफकोर्स कुशल एक आहे. त्याच्यानंतर मला एक बेळगाव बेस्डच एक सिनेमॅटोग्राफर आहे, ते दूरदर्शनवर काम करायचे तर ते एक आहे. आणि शिवाय मला अंकिताला परत एकदा बोलवायचं आहे आकाशवाणीचं. सो हे सगळं सुरू आहे. कदाचित असं होऊ शकेल की मार्चच्याच आठवड्यामध्ये पूजा भडांगे आणि आम्ही एक वर्षभर एका विषयावर बोलत होतो आणि त्याच विषयाचं एक फलित स्वरूप मार्चमध्येच आपल्याला बघायला मिळेल. ममता सपकाळ कदाचित त्यांची गझल सादर करते बेळगावात. हे सगळं कदाचित आहे कारण सुरू आहे बोलणं, ते अजून समोर यायचं आहे सगळं. शिवाय जुलैमध्ये हुलासमानचा बर्थडे असतो. सो आम्ही हुलासमान प्रायर नेम ऑफ कला. सो 5 जुलै वॉज हुलासमान बॉर्न आणि त्याचा वाढदिवस साजरा करायसाठी आम्ही दरवर्षी एका मिस्टिक सेंटला विनंती करतो की तुम्ही ये आमच्याकडे. आणि यावेळेला माझा एक मित्र वेदांत भारद्वाज तो येतोय आणि त्याच्यासोबत गुरुप्रिया आत्रिया नावाची त्याची मैत्रीण असे ते दोघं येणार आहेत.
त्यांचा विषय अंगाई गीत हा आहे आणि साधारण 50 भाषांमधल्या अंगाई गीतं त्यांनी शोधून काढली आणि त्याच्यात एक वर्कशॉप करायचे आणि मग हळूहळू असं लक्षात यायला लागलं की अरे आपण याचा एक परफॉर्मन्सही करू शकतो. त्यामुळं ते एक वर्कशॉपही करणार आहे आणि ते सादरीकरणही करणार आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनाच असं म्हणतोय की प्लीज येताना आपली आवडती उशी आपली आवडती चादर घेऊन या, कारण कदाचित अंगाई ऐकल्यानंतर झोप येणार आहे आपल्याला. आणि वेदांची अशी विजन आहे की त्यांनी मला असं सांगितलं, वैभव अर्थात इंग्लिशमधलं कॉन्व्हर्सेशन आहे मी मराठीत म्हणतो. वेदांत म्हणाला की वैभव काय झालं ना की आम्ही जेव्हा बँगलोरमध्ये लोकांना अंगाई ऐकवली, लोक झोपली आणि मग नंतर त्यांना उठवावं लागलं रे आम्हाला, उठा उठा करून. आपण असं करूयात का की आपण बेळगावात जेव्हा कॉन्सर्ट करू मग लोकांना रात्री 9 वाजताच बोलू, जेवण करू, पायजमा हाफ चड्ड्या आपलं ब्लँकेट वगैरे, आणि एखाद्याला झोप लागली तर कदाचित त्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा ते जातील, नाही तर सकाळी चहा घेतील आणि मग जातील. पण मलाही जरा ते क्रुएल वाटायला लागलं की आपण लोकांना म्हणायचं झोपा 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 म्हणायचं आता उठा उठा उठा. सो वी डोंट नो, दीज आर ऑल मॅड थिंकिंग्स. अजून एकच फक्त राहिलं, मार्चमध्ये किंवा कदाचित एप्रिलमध्ये बसवंत बागेवाडीचीच सिद्धम्मा म्हणून माझी मैत्रिणी, माझी अशी इच्छा आहे की तिने बेळगावला यावं आणि तिने यल्लम्माची गाणी शिकवावी आणि असंच होईल कदाचित की सिद्धम्मा यल्लम्माची काही गाणी शिकवेल आणि ती दुसऱ्या दिवशी परफॉर्म करेल. परत सिद्धम्मा जोगती हे नाव आणि तिचं काम याच्याविषयी परत कधीतरी. पण ह्या सगळ्या प्रवासात आय होप आपण सगळे एकत्र राहू, हा सगळा अनुभव परत परत घेत राहू. आणि परत एकदा शेवटच्या मिनिटाकडे आलो आपण. स्वातीताई हो बोल ना. आणि हो प्लीज. आणि हा विषय खूप मोठा आहे रे. अजिबात म्हणजे मला तरी समाधान नाही आहे बरं का आपल्या गप्पामध्ये. आपण सगळेच गप्पा मारू तर बरं होईल याच्यामध्ये. नेक्स्ट आहे मी त्यांच्याबद्दल बोलणं हे खूप वेगळं आहे. मी बाबा म्हणते हे त्याच्यामध्ये सगळं आलं त्याच्याकडून. 4 भाषांवरती उत्तम प्रभुत्व असणारा माणूस. संस्कृत हे त्यांच्या तनामनात लहानपणापासून खेळलेलं असल्यामुळे अत्यंत जाण त्या सगळ्या गोष्टींची. त्याचबरोबर ती संगीतातील कुठलंही क्षेत्र त्यांनी सोडलेलं नाही, अभिनयामधील कुठलंही क्षेत्र त्यांनी सोडलेलं नाही. उत्तम उत्तम गाणी लिहिली, उत्तम उत्तम अभंग लिहिले, पत्रकारिता हा एक शब्द तुमच्याकडे पर्यंत आले, पण उत्तम उत्तम नृत्यनाटकं त्यांनी लिहिलेलं आहे. ह्या सगळ्याचं जे संगीत संयोजन त्याला चाली लावणं, त्याचं रेकॉर्डिंग करणं, त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच ताकदीने त्यांनी ते सतत करत आलेले आहे. माझं आयुष्य संगीतामधलं जर काही असेल तर केवळ आणि केवळ बाबांची देणं आहे. दुसरं काहीही मी ह्याच्यानंतर म्हणू शकत नाही. गेले 25 वर्ष मी त्यांच्या सहवासात आहे आणि तो माझ्यासाठी खूप उत्तम, म्हणजे मी आता इमोशनल होईल कदाचित त्याच्या बाबतीत, पण माझ्यासाठी असणारा एक उत्तम काळ मी म्हणू शकते की माझ्या आयुष्यातला जो एक काळ तर असा होता मधली जवळजवळ 20 वर्ष की मी घरातच होते त्यांच्या. म्हणजे जसं जसं माझी काही व्याप वाढत गेले नंतरचे पुढचे किंवा शरीराची काही कारणं सुरुवात झाली तसं माझं थोडंसं कमी झालं ह्याच एक 4-5 वर्षामध्ये. परंतु अदरवाईज मी त्यांच्या घरातच वाढलेले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या घरात असणारी मुलगी आहे आणि ह्या सगळ्याचं इतकं जवळून मी त्यांना बघितलं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकाराने जो खूप जास्ती लेवलचा आदर असतो एखाद्या माणसाबद्दल आपल्या, त्या माझ्या बाबा या माझ्या हक्केमध्ये आहे त्यांच्यासाठी असणारं. इतकं भरभरून दिलंय सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी. काय
मागितलंय ते दिलं असं पण नाही. मी डिमांडिंग होते काही काही बाबतीमध्ये खूप जास्त लेवलला, पण ते काही जे मागितलंय ते दिले. तुला हे पाहिजे का तर दिले, हे पाहिजे का तर ते दिले. मला कधीही नाही हा शब्द त्यांच्याकडनं मी ऐकलेला नाही. विनायक इथे, विनायकला माहिती आहे ही गोष्ट, विद्यार्थ्याला माहिती आहे. कुठल्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी असं हातचं काहीतरी राखून तुम्हाला काहीतरी दिलंय आणि दिलं नाहीये असं काही परिस्थिती कुठेच आम्हाला कधीच जाणवलेली नाही आम्हाला विद्यार्थ्यांना. आणि मी नाही असं काही म्हणजे असं खूप त्यांना म्हणजे देवत्वाच्या ठिकाणी मला नाही बसवायचं, पण माणूस म्हणून एक प्रकारचा जो आपलेपणा आहे, एक प्रकारचं जे प्रेम आहे, एक प्रकारचं जे विश्वास ठेवणं आहे, विश्वासास पात्र असणं आहे, अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्याकडे माझ्याकडे मला त्यांच्याकडनं मिळाल्या सगळ्या गोष्टी म्हणून मी आज माणूस म्हणून सुद्धा समर्थ आहे असं मला स्वतःला पण वाटतं. आज मला जे काही ह्या सगळ्या भूताच्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान एकंदरीत लेवलला काही जे काही माझं एक स्वतःचं असेल त्याच्या बरोबर असणारं पण जे काही आहे भूताचं ज्ञान ते सगळं अनेक दृष्टींनी त्यांच्यामुळे आहे माझ्यासाठी. आणि त्यामुळे मी खूप नाही बोलणार त्यांच्याबाबत आता पुढे, परंतु कलावकाश आर्ट फाउंडेशन ही मुळातच संकल्पना आमच्या वेगवेगळे जे कार्यक्रम होते पहिल्यापासून ती माझ्या डोक्यात असल्यामुळे आणि हे असल्यामुळेच तुलास्मान पण निर्माण होऊ शकलं हाही पुढे आल्यानंतर. आणि त्याच्यानंतर कलावकाश आर्ट फाउंडेशनकडेही आम्ही वळलो. तर ह्या सगळ्याचं मुळात बीज हे माझं त्यांच्या संगीताच्या शिक्षणामध्ये आहे आणि त्याच्यासाठी मी ॲब्सोल्युटली त्यांची ऋणी आहे कुठल्याही लेवलला. आज कला अवकाशमध्ये तुम्हाला मी बोलवलं शेवटी की मात्र एक जीवन गौरव पुरस्कार देतात. मागपत्राचं वाचन नाही, पण हे स्ट्रेट फ्रॉम माय हार्ट. हे कुठे मी काही असं काही केलेलं नाही, माझे अनुभवाचे बोलेल त्याच्यामुळे तो काही हेच नाही. आज कलावकाशमध्ये त्यांना बोलवायला आम्हाला संधी मिळाली ही खूप जास्ती चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आम्ही सतत बोलत राहिलेलो आहे की आपल्याला सरांचा करायचं आहे करून. त्यासाठी कलावकाशकडनं ही छोटीशी पुन्हा फुलाची पाकळी, पुन्हा फुलाची बी दिली आहे. विद्यार्थ्यांचा आपण प्रश्न घेऊया. फक्त आपण हा सेटअप कन्क्लूड करू आणि आपण चर्चा कंटिन्यू करू. काही असेल सोबत राहा. आणि आपल्याला आपलं वेबसाईटचं काम करायचं. मी मागे लागणार देतो. म्हणजे चालेल. नाही आता वेबसाईट वगैरे म्हणाला म्हणून मी प्रत्येक माहितीसाठी सांगतो. माझा एक भाव आहे नंदन हेर्लेकर, आर्टिकल सायन्स व्हिडिओ असा एक ब्लॉग बरंच आहे. नाही म्हणजे खरंच की ना त्या माणसाचं नाटकातलं काम, नृत्य नाटिकांवरचं काम, लिखाण हे कुठलेच विषय मी आता बोलू शकलो नाही. त्यासाठी प्लीज गाण्यातला अभिनय ह्या विषयी म्हणजे आपण नाही बोललोय, आपण एक तास बोलू. त्याच्यावर आपण अजून बरंच काही बोलू शकतो. पण जाता जाता फक्त ज्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आहे, ज्ञानोबा दुरितांचे विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी